सांगू काय माझं असं आहे, मला ती तुझे म्हटली ना बाईसारखी कटिंग करून आला, तीच कटिंग आवडती मला. ती बाईसारखी कटिंग असू नाहीतर कशी असू, ती कटिंग मला आवडते. याच्यावरती परत तुम्हाला डबल असं बोलायचं नाही की बाईवानी कटिंग करून आला आणि काय तुमची कटिंग हिन तीन असे शब्द वापरायचे नाहीत. आणि अजून मेन मुद्द्याचं म्हणजे आता 2-4 दिवस तर तुम्हाला बोलूच नको, नाहीतर पाहुण्या रावळ्यात पण तू माझ्या हाताचं मार खाशील. त्यांच्या समोर कुत्र्यागत पायानं असं खाली तुडून हाणल मी. आणि मी कोणत्या पाहुण्या रावळ्यासमोर म्हणजे त्यात तुझे पण कोणी असू ना कुणी असू, तुला आताच वॉर्निंग देऊन सांगायलो की कुणी का असं ना, मी त्यांच्या समोर पण हात उचलायला बिलकुल मागं पुढे विचार करणार नाही. कारण मला रोग नाही, ते तुला रोग आलाय. कारण त्याच्या मागचा ऐक, तुझे बोलते ना शब्द, ते शब्द मला काही पटत नाही. त्यामुळं व्यवस्थित राहा, व्यवस्थित वाग आणि व्यवस्थित बोल. आता माझ्या कटिंगवरती तुला काय, माझ्या जीवाला जसं आवडलं तसं मी करून आलो. त्यामध्ये तुला असं बोलायची गरजच नव्हती की कटिंग बाईसारखी आहे का गड्यासारखी आहे. हा पोरीसारखी, हा मग पोरीसारखी. पोरगी म्हणजे बाईच ना, म्हणजे पोरगी आणि बाई वेगळी असते काय. तू काय बोलली की पुरीसारखी कटिंग करून आला, तू काय बोलली, तू काय बोलली पण मला, तू काय बोलली होती सांग की. तू बोलली नाही का पुरीवानी कटिंग करून तुमचं तोंड बघा आरशात जाऊन, तोंड कसलं दिसायला, असं बोलली का नाही? तू बोलली का नाही? मला माहित नाही, मग तुला माहिती होईल. 4 दिवस तुला इमानदारीनं सांगतो, मला कोणतं काय काम सांगायचं नाही ना, बोलायचं नाही. हा बस भूमक म्हणजे तू कुत्रे असशील म्हणून तू भुकत असशील. हा शब्द नीट जपून वापरत जा, नीट वापरत जा. फोन करून दाब द्यायचं असं तसं, हे तुझे जे काही गुणधर्म आहेत ना, ते गुणधर्म काही दिवसासाठी स्टॉप कर ना. मला अशा वेळेस लय शायनिंग मारतो मी. किती पण पळ, तू काम करायली म्हणून लय काय माझ्या डोक्यावर बोडसू नको. हा मी पण काय काय करतो ते माझ्या जीवाला माहित आहे, मी काय हँडल करतो ते. मग चांगलं माहित होईल हातात तुझे. सांभाळून सांभाळून इमानदारीनं. लय मार खाशील म्हणजे लय खाशील. हा म्हणजे तुझी पाठ सळ 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 करायली. हा तुझी पाठ, ये हा 2.5 किलो का है ना, ऐसा गिरा ना तो ऐसा इंसान उठ जाता है, उठ ही जाता है. हा आठ माहित आहे ना, माहित आहे ना, माहित आहे ना. पा सरक म्हणायचं नाही, मग विरुद्ध वागत असतो मी. जरा झाडून फिडून कार काय पसार टाकलाय तुझ्या, तुलाच पटतंय. पटतंय बाहेर कुठं फिरून मग मी बाहेरचं काम बघतोय, तुला माहित असतं का? बाईच्या जातीनं काय पुरुष करतोय ते माहिती करून पण घ्यायचं नसतं. तुला आता एवढा मोठा खर्च होतोय, ते काय करत असेल बाबा हा व्यक्ती, कसं काय करत असेल ऍडजस्ट. गावात फिरायला गावात असं मी आता तुला बोललो असतो पण रडशील. हा रडशील इमानदारीनं रडशील. हे डबा कोण घेऊन आला जाऊन पिठाचा? हे का पण हे लागणार आहे का तिकडं? मग लागत नाही किती पण हा मग तो डब्याला टोपण लावून त्यातलं काढून पाल फिल त्या पिठात फिरल ना, ते तेवढं कळतंय का नाही? लेकर आहेत बारकी घरात, कटिंगलाच माझ्या नाव ठेवायली डायरेक्ट. काय पुरीसारखी कटिंग केलंय म्हणा, मला आवडली कटिंग म्हणून मी केलं. हा तुला नाही आवडत तर मी काय करू? माझ्या जीवाला मला चांगलं दिसायचं, तुला काय बरं एवढा प्रश्न पडला माझ्या दिसण्याला न हसण्याला? लसूण, अद्रक, कोथिंबीर निवडून पेस्ट कर. कोथिंबीर त्यात गवत आहे, नाहीतर ते दे मी निवडतो. कांदा लिंबू सगळं काढून. अगं कोथिंबीरचं म्हणतोय मी. हा करायला तर करती, मग भूकत नको जाऊ भा करून. दिलं काय सगळं सांडून. फेक फोडूनच टाक. तुझ्या बापानं लय भांडी देऊन दमलाय तुझा बाप. हा फोडून टाक. माझ्या बापाने दिलेली आहे ती चहा ठिकरीत. काय तुझ्या बापाची परात? एकदा जेवायला बसलो पाहुण्यात, ती बापाची परात आहे, भाकर करायची परात असती एवढी मोठी, त्यात किती बी वाढत होतो पण मेळ काय लागत नव्हता. अशा तुझ्या बापानं दिलेली परात जेव्हा मी घेतलो तेव्हा कुठं ती परातीत खायला लागली. हा लय असं दाखवलं ना, मग असं असतंय बघ झपका. खरंच तू दाखव बरं, खरं जर बापाची अशी ते परत आण कुठे
एकच परत दाखव त्यातली दाखवतो बांधलंय की. काय परत केवढी टोपण उचल त्याचं टोपण एवढी परत आहे ती असं आहे. आहे का नाही तेवढी मोठी काय भूत फिताव काय आम्ही तेवढ्या मोठ्या परातीत खायला त्याला लागतं की लय मोठं चहा. तू मी बाहेर निघायलो तरच का असं टोन देऊन बोलती नेमकं असं का बोलती तू आ कुत्र्यागत मार खाशील उगा करायली का म्हणून मी बोल ना मला मी द्या आणून. लावशील पहिलं काम तर बघ घरातले बघ लावशील ना आणशील लावशील कधी कधी काम तर आवर काम तर ते सगळं नीट व्यवस्थित झाडून काढून भाकरी कराय बस आता ए इकडे येत चल पळ 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 आ हा कोण आहे ग ही कोण आहे पल्लवी तर काय लावलं ते मलम लावला काय आ कोण वाजवतय रे खटाखुटू खटाखुट कोण वाजवतय सगळं झाडून काढ खरंच व्यवस्थित मला लय भूक लागली इमानदारी ना अति भूक राहू दे मला ना त्या तिथं. दिवशी काय पलीकडे ओढणार नुसता त्या दिवशी काय म्हणला त्रिशा हवा हवा असं नव्हता काय झालं त्या दिवशी त्रिशाला म्हणजे पोरांना असं बोललो चला तुम्हाला हवा चारून आणतो म्हणजे हवा खाऊ घालून आलतो असं मी बोललो त्रिशाला वाटलं हवा म्हणजे कोणता तर खाण्याचा पदार्थ आहे ती कशी म्हणते पप्पा आम्हाला लय भूक लागली मला हवा घेऊन द्या की असा हसलं ना मी तिला म्हटलं आ कर मनानच हवा जाईल आणि पोट भर म्हणते असली हवा नको मला खायची हवा घेऊन द्या खरं भूक लागली मला ती पलीकडे वर पटकन झाड आणि काहीतरी बनव मनानं तोंड फुगत हा तू मी बाहेर जातानाच असं बोलते की मला परत येऊन तुला उत्तर द्यावं लागतंय जरासं ग जरासं डोकं तुझं तोंड तुझं बंद करून बस समजलं डू यू अंडरस्टँड आता तर मी तुला सांगतोय अजून ते डाळ मध्ये टाक ना कशाला त्यात नको टाकूस मग डाळ नाही न्यायचं ते कशाला तिथं भाजी शाकाहारी बनवायला तुझी बहीण ती खाती का खाती मग जाताना काय बनवून न्यायचंय अगं तसं नाही हा हा म्हणजे असं म्हणते होय तिथं पण म्हणजे अजून लागल काय असं काय तर तिला काय तर घ्यावं लागेल मग शेंगदाणा पण आणलंय शेंगदाणा चटणी पण बनवून ठेवावं लागेल सकाळीच बनवत ते बांधलंय आता ते. शेंगदाणा तेवढं मध्ये टाकलंय मग काढशील तुला एवढं कसं नाही कळत एवढे शेंगदाणे मी यांनी कशासाठी आणले असतील बाबा ते म्हटलं शेंगदाणा चटणी बनवून एखाद्या भरणीत घ्यायचं म्हणजे तिथं जेवताना वगैरे तोंडाला लावायला होतंय म्हणून ते सांग आणलेलं असं मी हात फिरवायला नुसतं. बाकी मला काय येत नाही हा तुझ्या जेव्हा आयतं खातोय मी बाकी सगळं काम तूच करती मी काहीच नाही करत पण तरी पण तू करती ना कर पण बोलत नको जाऊ मग बोललं माझं सटकलं की मग वटकतं मग बोलावंच लागतं. मग खाती कुत्र्यागत माझ्या कटिनीलाच नाव ठेवती